वसई तहसीलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारावरील स्लॅब सोमवारी सकाळी अचानक कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या प्रकरणाचे उसळे हा स्लॅब मागील मुसळधार पावसामुळे कवच उगवले होते, त्यामुळेच गटाराचा भाग झाकला गेला होता। सोमवारी सकाळी 10 वाजता सुमारास स्लॅब कोसळल्याची नवीन स्लॅब टाकला होता। मात्र अल्पावधीतच पुन्हा स्लॅब कोसळल्याने महापालिकेच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या गटारावरून दररोज शाळकरी मुले, नागरिक, वयोवृद्ध यांची वर्दळ असते। तहसील कार्यालयाजवळ असल्यामुळे हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे। यावेळी कोणतीही हानी झाली नसल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असला तरी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर जोरदार नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। नागरिकांनी लवकरात लवकर या ठिकाणी गटाराचे स्ट्रक्चर ऑडिट करून मजबूत स्लॅब बसवण्याची मागणी केली आहे। भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे। साधारण पाहत असाल तर वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेले हे गटार आहे आणि 1.5 वर्षापूर्वी सुद्धा अशीच घटना घडली होती। या गटाराच्या पुढच्या साईडचा स्लॅब जो आहे तो नेमका खाली पडला होता आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती जो होता तो जखमी झाला होता आणि पुन्हा 1.5 वर्षानंतर पुन्हा स्लॅब पडतोय। याच्या आधी सुद्धा प्रशासनाला माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऑडिट करणं गरजेचं होतं। ज्यांनी बांधकाम केलेलं आहे असे कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकणं महत्त्वाचं होतं। इंजिनियरांनी सुद्धा याची तपासणी करणं गरजेचं होतं, परंतु महापालिकेचा कुठलाही अधिकारी इथे फिरकला सुद्धा नाही आणि ही घटना घडते। ही खूप घटना दुर्दैवी आहे। देवाच्या कृपेने कोणाचंही ते दुखापत झाली नाही, कोणी पडलं नाही, हे नशीब। वास्तविक पाहता माझं नाव आहे चरण रामचंद्र गायवट। मी सिद्धार्थनगरमधलं रहिवासी आहे। मागे पण 2-3 वर्षापूर्वी ज्या वेळेला आहे समोरच्या साईडला बघितलं असेल तिथला पण तो रस्ता कोसळलेला होता आणि ज्यावेळेला रस्ता कोसळलेला होता त्यांनी डागडुगी केली। त्यावेळेला जी डागडुगी केली त्यावेळेला त्यांनी सर्वे करायला पाहिजे होता का हा रस्ता खरोखरच आपण जो गटार बांधलेला आहे त्याची कॅपॅसिटी आणखीच राहील का, कारण याच्यावरनं बरेचसे लोक ये जा करत असतात आणि याच्यावर जर अजून लक्ष दिलेलं नसेल तर अखंड रस्ता जर पूर्ण केला नाही तर आणखी दुर्घटना होण्याची शक्यता आहे।